नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय। नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तलाठीचा फॉर्म भरण्याकरती ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मग हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला महत्त्वाची कोणती डॉक्युमेंट लागतात त्यावरती हा छोटासा व्हिडिओ आहे की जेणेकरून आपल्याला या डॉक्युमेंट बद्दल, या कागदपत्राबद्दल सखोल माहिती या ठिकाणी होईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरती तुमची प्रोफाईल आता क्रिएट करायची। नव्यानं तुम्ही जर प्रोफाईल क्रिएट करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तलाठी फॅक्टरीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपणासाठी महाराष्ट्रातील एक नंबर टॉपची टीम आपण मैदानात उतरवलेली आहे, कारण विद्यार्थी या ठिकाणी यावेळेस जिंकला पाहिजेत। आता यावेळेस गाड्या तू तलाठी झाला पाहिजेत आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला तलाठी करण्यासाठी आपण मिशन तलाठी 3.0 या नावाने एक बॅच देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी मिशन 1.0, तलाठी मिशन 2.0 ह्या बॅच यशस्वीरित्या आपण या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत। आता वेळ आलेली आहे तलाठी मिशन तलाठी 3.0। बघा, हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या बॅच वरती विश्वास ठेवला आणि म्हणून हजाराच्या पटीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं। परंतु आता या ठिकाणी एमपीएससी कडे या ठिकाणी तलाठी गेल्यापासून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिशन तलाठी 3.0 ही बॅच सुरू करत आहोत। येणाऱ्या 1 तारखेपासून ही बॅच सुरू होते। जवळजवळ 9,500 विद्यार्थ्यांनी या 3 दिवसामध्ये या बॅच साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। तर आपण देखील पाठीमागे न राहता तुम्हाला जर यश जवळ करायचं असेल, यशापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही एकदा बाळासाहेब शिंदे सरांच्या या टीम मध्ये तुम्ही सामील व्हा, कारण बाळासाहेब शिंदे सरांनी या ठिकाणी माझ्या बॅचला येणारा विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ठिकाणी क्लास होतात त्या क्लासमध्ये माझ्या क्लासचे विद्यार्थी सर्वाधिक तलाठी झाले पाहिजेत। हा विडा उचललेला हा एक नंबरचा देव माणूस या ठिकाणी एक नंबरचा फॅकल्टी या ठिकाणी उतरवलेली आहे। 10 ते 15 वर्षापेक्षा अनुभव असलेले तज्ञ शिक्षक वरती या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी पूर्व परीक्षेची पूर्णपणे तयारी या ठिकाणी 3 महिन्यामध्ये करून घेणार आहेत। आणि जास्तीत जास्त तलाठी फॅक्टरीचे विद्यार्थी मुख्य परीक्षेला कसे पात्र होतील त्या दिशेने, त्या उद्देशाने या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत। रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करणारी ही टीम तुमच्या सेवेत दाखल आहे। ही बॅच फक्त 2,500 रुपयामध्ये रन करत आहोत, विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दाखल केलेली आहे। या बॅच बद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर 9220018181 या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये जा आणि तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर या नावाने ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही बॅच मिशन तलाठी 3.0 या ठिकाणी ही बॅच एनरोल करा आणि तुमच्या अभ्यासाला एक प्रिपरेशनला सक्सेसच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पुढे घेऊन जा। चला विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी काय डॉक्युमेंट आवश्यक असतात ते डॉक्युमेंट या ठिकाणी आपण देत आहोत। प्रथमतः तुम्ही जर याचा स्क्रीनशॉट घेतला तर तुमच्याकडे कायमस्वरूपी या ठिकाणी सेव्ह राहील। मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट घेण्यासाठी या ठिकाणी देत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या माध्यमातून तुम्हाला तलाठी व्हायचंय। तलाठी होण्यासाठी प्रथमतः तुम्हाला काय करायला लागेल, एमपीएससीच्या वेबसाईटवरती तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागेल। हे रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, त्यानंतर तुमचा या ठिकाणी पूर्णपणे फॉर्म भरावा लागेल। फॉर्म भरून तुम्हाला नंतर फी भरावी लागेल। फी भरल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी फॉर्म कायमस्वरूपी या ठिकाणी फायनली सबमिट होईल। सबमिट झाल्यानंतर तुमच्याकडे फी भरल्याची रिसिप्ट त्या ठिकाणी येईल। जेव्हा तुमच्याकडे फी भरल्याची रिसिप्ट तुमच्याकडे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तेव्हा फायनली तुमचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे असं समजायचंय। आता फॉर्म भरत असताना तुमचं नाव जे आहे ते नावातील तुम्हीच ते आहात का, त्याकरता तुम्हाला या ठिकाणी नावातला अर्जातील नावाचा या ठिकाणी पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी जोडून द्यावा लागणार आहे। मग पुरावा जोडण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एसएससीचं जे आपलं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते बोर्ड सर्टिफिकेट, त्या बोर्ड सर्टिफिकेट वरती तुमचं जे नाव आहे, ज्या बोर्ड सर्टिफिकेट 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती लक्षात घ्या तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव देखील असतं बघा, आईचे नाव आणि तुमची जन्मतारीख। बघा, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। ह्या 3 गोष्टी फक्त या 10वीच्या एसएससीच्या बोर्ड वरती, त्या बोर्ड सर्टिफिकेट वरती त्या महत्वाच्या असतात आणि त्या ऑथेंटिक स्वरूपात या ठिकाणी मानले गेलेले आहेत। त्यामुळे हे सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे। बघा, आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, हे पहिला अर्जातील नावाच्या पुराव्यासाठी झालं। आता वयाचा पुरावा,
वयाच्या पुराव्यासाठी सुद्धा हेच सर्टिफिकेट या ठिकाणी गणलं जातं. हे महत्वाचं मानलं जातं, कारण तुमचे त्यावरती जन्मतारीख असते ती ऑथेंटिक असते. आता यामध्ये तुम्हाला वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला देखील तुम्ही देऊ शकता. त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. शैक्षणिक अर्हता यामध्ये तुम्हाला 10वी 12वी, बघा 10वी 12वी आणि तुमची पदवीचं सर्टिफिकेट या ठिकाणी खूप महत्व असेल. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला कमीत कमी 3 डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत शैक्षणिक अर्हतेचा पुराव्यासाठी. त्यानंतर सामाजिक मागासवर्गीय असल्याचा पुरावा. जर तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असाल तर बघा त्याचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी ते तुम्हाला सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, तर त्यामध्ये तुमचं ईडब्ल्यूएच चं प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण यामध्ये ईडब्ल्यूएच चं मेरिट देखील आपल्याला कमी लागलेलं पाहायला मिळतं. त्यामुळं तुम्हाला जितके जेवढे डॉक्युमेंट या ठिकाणी मी सांगतो ते जर डॉक्युमेंट उपलब्ध करता आली तर त्या आरक्षणामधून तुम्हाला लाभ घेता येईल आणि त्या आरक्षणाचा फायदा तुम्हाला या ठिकाणी पुढे जाऊन होणार आहे. त्यानंतर अद्ययावत नॉन क्रिमिनल. आता हे नॉन SC ST सोडून इतर प्रवर्गामधून तुम्हाला जर या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ते नॉन क्रिमिनल तुम्हाला आवश्यक आहेच आहे. त्यामुळे ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही काढून ठेवा. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे, जर तुम्ही दिव्यांग असाल तर 40% किती 40% तुम्ही दिव्यांग असल्याचं पुरावा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्ही 40% असाल तर त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागेल. तुम्ही जर माजी सैनिक असाल तर माजी सैनिकचं त्या ठिकाणी तुमच्याकडे आर्मीमध्ये असलेलं ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर अनाथ आरक्षणातील पात्र असल्याचा पुरावा. हे महिला व बाल कल्याण विकास विभागामार्फत हे प्रमाणपत्र भेटतं. अनाथाचं ते प्रमाणपत्र काढून घ्या. त्यासाठी सुद्धा 1% आरक्षण आहे, त्याचा सुद्धा त्या संधीचा फायदा घ्या. त्यानंतर तुम्ही जर खेळाडू असाल, नॅशनल सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. खेळाडूचं आरक्षणाकरता पात्र असलेला पुरावा तुमच्याकडे ते व्हेरीफाय केलं जातं बरं का. हे व्हेरीफाय केलं जातं. हे सगळे आरक्षणाचे लाभ घेणारे जेवढे सर्टिफिकेट हे सगळे व्हेरीफाय केले जातात. सध्या याचं खूप मोठं लोन या ठिकाणी आपल्याला पसरलेलं पाहायला मिळते. त्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक आरक्षणाचा दावा जर तुम्ही करत असाल तर बघा ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, आपण याला काय म्हणतोय, डोमासाईल म्हणतोय. मग या डोमासाईल असेल किंवा तुमच्याकडे नॅशनॅलिटी असेल, या दोन्हीपैकी कोणतंही डॉक्युमेंट त्या ठिकाणी चालेल. SSC नावात जर बदल झालेला असेल तर ते बदल झालेलं पुरावा तुमच्याकडे त्या ठिकाणी लागेल. नाहीतर तुमचं 10वी सर्टिफिकेटवरती नाव वेगळं आणि तुमची शाळा सोडलेल्या दाखलेवरती नाव वेगळं, असं जर असेल तर गडबड गोंधळ होईल आणि त्यामुळे तुम्ही तिथं फसले जाल. ऐनवेळी तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी तो पुरावा देखील तुम्हाला सादर करावा लागेल. मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा देखील तुम्हाला द्यावा लागेल. मग हे कुठं मिळणार आहे? तुम्हाला जर 10वी तुमची झालेला असेल, त्यामध्ये मराठी विषय जर असेल तर त्याची काही आवश्यकता नाही. परंतु या ठिकाणी तुमच्याकडे तुम्हाला बोलता लिहिता वाचता येतं असा एखादा प्राचार्याकडून तुम्ही जर ते प्रमाणपत्र, त्यांचा अर्ज किंवा त्यांच्याकडून जर सर्टिफिकेट घेतलं, तुम्ही ज्या शाळेत शिकलेला आहात तिथल्या प्राचार्याचं, जर ते तुम्हाला मराठीमध्ये लिहिता यावं, बोलता यावं आणि वाचता यावं, ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेतलं तर ते चालतं. आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला या ठिकाणी जोडून द्यावं लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लागेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे, बघा लक्षात घ्या. आता विवाहित महिलांसाठी, यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, यांच्याकरता लग्न झाल्यानंतरचं नाव वेगळं होतं आणि लग्नाच्या अगोदरचं नाव वेगळं असतं. ही सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे. यांच्याकरता तुम्हाला काय करायचंय? राजपत्रित हे गॅजेट जे आहे, राजपत्रित हे गॅजेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्यामुळे हे तयार करून घ्या. किंवा तुम्हाला विवाह नोंदणी केलेलं त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागेल. विवाह नोंद प्रमाणपत्र बघा, किंवा विवाह ते प्रमाणपत्र जे भेटतं बघा, ते तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागेल. ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामुळे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करत असताना याच्या व्यतिरिक्त अजून काय लागेल? तुमचा ईमेल ID लागेल. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागेल. तुमचा मोबाईल नंबर लागेल. मोबाईल नंबर असा पाहिजे की तो आधारशी संलग्न पाहिजे. अशी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाता
त्यावेळेस तुमचा मेल आयडी टाका, नंतर आधार कार्ड लागेल, नंतर तुमचा मोबाईल नंबर लागेल, चालू मोबाईल नंबर, त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर लागेल आणि मोबाईल नंबर तुमचा आधारशी संलग्न असणारा त्या ठिकाणी जोडा, कारण त्यावरती ओटीपी येतात. तुमचा मोबाईल नंबर हा कंटिन्यू चालू असणारा पाहिजे. ओटीपी येईल, आयोगाचा काय मेसेज येईल, काय मेल येईल, अशा टायमाला तुम्ही गडबड गोंधळून जाल, तुम्हाला काही सुचणार नाही की बाबा सूचनाच आली नाही तर आपण कुठून काय करायचं. त्याकरता तुम्हाला काय करायचंय, व्हॅलिड मोबाईल नंबर द्यायचा आहे, व्हॅलिड ईमेल आयडी द्यायचा आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. चला, अशा पद्धतीने आवश्यक असणारी डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. हे डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा. आता लवकरात लवकर या ठिकाणी नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तलाठी पदभरतीचा ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांनी ऑलरेडी टिक करून आलेला आहे आणि त्यानंतर नवीन विद्यार्थीचे रजिस्ट्रेशन करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुरुवातीला प्रोफाईल तयार करून घ्यायचे. प्रोफाईल तयार करून केल्यानंतर ही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. प्रोफाईल क्रिएट करायचे, क्रिएट नंतर या ठिकाणी पुढची प्रोसेस चालू होते. चला, लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही तलाठीचा पदभरतीचा अर्ज भरून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बॅच लावायची असेल तर बिनधास्तपणे तुम्ही या बॅच बद्दल कुठेही तुम्ही या ठिकाणी विचारू शकता, कुणालाही विचारू शकता की तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा जो तलाठी होण्याचा जो यशोमार्ग आहे, राजमार्ग आहे, तो कशा पद्धतीने चालू आहे. तर बघा, या बॅच बद्दल माहिती घेण्यासाठी या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि बिनधास्तपणे या ठिकाणी डोळे झाकून जरी या ठिकाणी विश्वास ठेवून जरी या बॅचला जॉईन झाला तरी तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चला, या ठिकाणी मी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.